नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सातारा जिल्ह्यातील मान आणि खटाव तालुक्यांना जोडणाऱ्या महिमानगड, दहिवडी, पेडगाव, वडूज या महत्त्वाच्या जिल्हा मार्गावरील शेरेवाडी पठार परिसरातील वन विभागाच्या हद्दीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे काम आता पूर्णत्वास जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याबाबत अमोल एकळ फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल एकळे यांनी तात्काळ रस्ता करण्याची मागणी शासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून पुढील कार्यवाहीला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हा मार्ग ग्रामीण रस्ता म्हणून ओळखला जात होता. मात्र 2024 मध्ये जिल्हा परिषदेकडून या रस्त्याचे जिल्हा मार्गात रूपांतर करण्यात आले आणि त्यानंतर तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या मार्गावरील बहुतांश काम पूर्ण झाले. मात्र शेरेवाडी पठारावरील वन विभागाच्या हद्दीतील काही भागाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. डोंगर व टेकड्यांमधून येणारे पावसाचे पाणी या ठिकाणी साचत असल्याने रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप येत होते. परिणामी या मार्गावरून धावणाऱ्या वडूज आगाराच्या एसटी बस अनेक वेळा बंद ठेवाव्या लागत होत्या. याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासालाही बसत होता. विशेषतः वयोवृद्ध नागरिक, महिला व इतर प्रवाशांना पाण्यातून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान या रस्त्याच्या कामासाठी अमोल एकळ यांच्या सुमारे 1 एकर शेतातून विना मोबदला रस्ता करण्यात आला होता. याबाबत भूसंपादनाची नोटीस मिळाली नसतानाही त्यांनी कोणतीही तक्रार न करता सार्वजनिक हित लक्षात घेऊन सहकार्याची भूमिका घेतली. मात्र वन विभागाच्या हद्दीतील अपूर्ण कामामुळे संपूर्ण रस्ता वापरासाठी सक्षम होत नव्हता. या समस्येची दखल घेत अमोल एकळ फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल एकळ यांनी महिमानगड ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वन विभागाला निवेदन देत या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता ढवाण तसेच वन विभागाचे अमित मुळीक, अमोल एकळ, महिमानगड उपसरपंच विजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते कैफ मुलानी, शाखा अभियंता रोहित पाटील यांनी संबंधित ठिकाणी संयुक्त पाहणी केली. पाहणीनंतर रखडलेले काम लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टीने सकारात्मक हालचाली सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर माण आणि खटाव तालुक्यातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि अखंडित होणार असून विद्यार्थी, शेतकरी तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातारा ते पंढरपूर या राज्यमार्गावरील महिमानगड गावापासून जोडणारा महिमानगड, दिवडी, शेरेवाडी, वडूज, मान आणि खटाव तालुक्याचा जोडणारा हा रस्ता आहे. परंतु हा रस्ता करत असताना वन विभागाच्या हद्दीतला काही भाग राहिलेला होता. त्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज 7/8/2026 रोजी त्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ढवण साहेब, दहिवडी परिक्षेत्राचे वन विभागाचे आमचे मुळीक साहेब सह अधिकारी उपस्थित होते. काय मार्ग निघाला, काय चर्चा वगैरे? सकारात्मक चर्चा झालेली आहे. लवकरच त्यामध्ये मार्ग काढून हा रस्ता वन विभागाच्या हद्दीतला जो राहिलेला रस्ता आहे ते त्यांनी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. रस्त्याच्या सध्याची परिस्थिती काय? रस्त्याची परिस्थिती बघितली तर काही भाग डांबरी आहे आणि काही भाग तसाच राहिलेला खडकाळ. परंतु हा रस्ता करत असताना 2018ला दोन्ही बाजूने हा मूळ रस्ता घ्यायला पाहिजे होता, परंतु तो आमच्याच हद्दीतून घेण्यात आला. परंतु हा रस्ता आमच्यात जरी घेतला त्यावेळी सुद्धा तत्कालीन कार्यकारी अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे देसाई साहेबांची सुद्धा माझं बोलणं झालं होतं की रस्ता जरी आमच्यात घेतला तर आमचं दुमत नाही, परंतु तो संपूर्ण रस्ता करा. परंतु त्यावेळी त्यांनी तो रस्ता अपूर्ण ठेवला आणि 2024ला मार्च 2024ला हा रस्त्याचा ग्रामीण मधून जिल्हा मार्ग केला. परंतु पुन्हा हा रस्ता तसाच होता. त्याबाबत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज पाहणी झालेली आहे.